हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये 2026 मध्ये. आता जानेवारी महिना आहे आणि आम्ही आता चाललेलो आहेत गोव्याला. आमची पॅकिंग झालेली आहे. हे बघा सगळ्या पिशव्या कारण बॅगी घ्यायला आम्हाला नाही सांगितलं म्हणून आम्ही बॅगी नाही घेतल्यात, सगळ्या पिशव्या घेतल्यात कारण आमच्या डिक्कीमध्ये जागा नाही. कारण आमचा ड्रायव्हर काय भारी. आणि हे आमच्या पिशव्या आता आम्ही घेऊन चाललो गाडीमध्ये. आता आम्ही डायरेक्ट गोव्याला भेटणार तुम्हाला. काय बोल चला चला, पोरं सोडायला येतात आपल्याला. ड्रायव्हर तर नाद नाही. हो ना. आम्ही नारळ आणायला गेलतो. हे लोक पोरं बोलतात नारळ फोडा. काय दीपक? हा ना, मग फोडायलाच लागेल नारळ. बस थांब, त्याला गाडी अशी लावली. अरे चला, तुकडा निघला नारळचा. चला गाईज, बाय बाय गाईज, बाय 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 बाय. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहेत गोव्याला जायला. आता वाजलेत बघा किती, 11:44 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालेलो आहेत. आता उद्या किती वाजता पोहोचतो ते बघूया. आलेला आहेत तेजस. चला लेट्स गो. पकड रे फोन. ओके, 11:44 झाला. हा, किती वाजता पोहोचतो बघूया आपण उद्या. चला बाय बाय. मित्रांनो हे बघा, पैसे आता जमा करायला घेतले त्यांनी. भरत हे पैसा आणि मशात मला थांबव, थोडीशी शॉपिंग करायची. नोट नकली वाटतात रे. काय हे बी कशाला कुठला तुम्ही दिलेत म्हणून पैसे का? माझे समजा ना बघा. बी म्हणजे तू काय बघा, आता निघालोत ना, आठवलं का पैसेच नाही काढले म्हणून आता पैसे जमा करायला घेतले सगळ्यांनी. बारा मला वाटतं मस्त होणार आहे. चला, फक्त आमच्या दीपकच्या आणि माझ्या टाइमवर जमायचं. काय सांगायचं आहे ना, वेळेचे भानच नाही. बघा बघा, हे गोव्याला चाललेत गाडीत. अरे गोळी घेतली ना. 3 किलोमीटर न झाले ना, याला उलटे आले. बाबा गोव्यात 600 किलोमीटर आहे. 3ऱ्या किलोमीटरला उलटे आले. मी गोळी आहे ना, आता 15 मिनिटं अगोदर घेतली. हा मग तू गोळी चुकीते आणतो दीपा दरवेळे. नाही बोलतो गाणी बोल. अरे पाहत नाही तो गाणी बोलू कुठली. अरे काय पण बोला. हे त्याची जी गाणी पाठ आहेत ना ती लावा. तुझी गाणी जी पाठ आहेत ती लावू का? ती 90 ची गाणी लाव. अरे म्हणजे 1990 ची. बाबा 1990 अगोदर घे. आताच घेतली गोळी. आमची कॅपॅसिटी अर्ध्या तासाची आहे. 15 मिनिटात आम्ही रिफ्रेश झालो. मला गोळी घेतली का नाही मी? घेतली. अरे मी एवढ्याला आता कुठे जाऊन आलो रे मी? पाली पालीला जाऊन आलो ना, अलिबागला जाऊन आलो. काहीच नाही. भिक बाबा काय करायचं आता, नाही पोहोचत आम्ही. तुझ्या जोडीला पण अशी नव्हती गाडी नेली. जरा सावकाश दे ना. या कोपऱ्याला त्या मित्रांनो दुसरा स्टॉप याचा मशामध्ये, एक कळंब्यामध्ये
आणि एक मशामध्ये. मसा किती किलोमीटर आहे आपल्या इथून? 12 किलोमीटर. 12 किलोमीटरला दुसरा स्टॉप. काय करायचं याचं? अरे मी त्याला मस्त सांगितलेलं का असं इथे थोडीशी मसाज कर म्हणजे उलटी जाईल. त्यांनी फक्त 10 सेकंद केला आणि लगेच उलटी आली त्याला. माझं काही कुठं काय बोलशील तू याच्यावर आता? बोलतो काय करायला आला बोलतो मला. आता आम्हाला 1 तासात येते, आम्हाला प्रत्येक 15 मिनिटांनी आमचा पोस्टपोर्ट होतोय उलटी. काय करायचं आता? हे फालतूगिरी झाली फुल. पहिल्यांदा आता आम्ही सीएनजी टाकलेली आहे. आता हे आता आपण कुठे आहेत ऋषिकेश? खोपोली. ओके, आता आम्ही खोपोलीला आहेत. खोपोलीला पोहोचलो, सीएनजी टाकली. आणि दीपक कुठे आहे रे? वाकायला गेलाय. चड्डी घालणार फक्त आता काय चड्डी घालणार बोलतो थंडी वाजते आता. नुसत्या लाईटिंग बघू शकता चीन मध्ये चला दाखवतो तुम्हाला. 80च्या स्पीडची हे आहे. ओ भाई कामशेट बापरे, कसलं मोठा टनल आहे यो. ओम फो शिट बेब्स. अरे ह्या रस्त्याने तर गेलोत आपण. मी पण गेलो. तर मित्रांनो, आता आम्ही कुठेतरी थांबलो चाय पिण्यासाठी. हे बघा कुठे थांबलो ते मला माहीत नाही, त्याच्यामुळे मला विचारू पण नका. आणि हे बघा पूर्ण रस्त्यात झोपून आलाय. बच्ची पहुंचले अपन, सकाल हो गया इधर. मैकडोनल्ड्स में आ गए अभी. क्या खाने का? वडा पाव खाने को. अरे हे काय आहे दीपकचं? काय आहे? उठतच नाही भाई, सकाळ झाली तरी पण उठत नाही. काय करायचं याचं? ठीक आहे. हे बघा इकडे मित्रांनो, इकडे बघा ऊसाची शेती बघा. ऊसाची हे बघा, ऊस का कितना बडा ऊस का आहे हो शेत. कोणता? माझा असू दे पोरगा. उठ सरक सरक तिकडे बाप असू दे. सरक. हे बाबा अहो एवढ्या थंडीमध्ये या म्हाताऱ्याला बाहेर बसवलाय, त्याला लाज बीज आहे की नाही ना? पण कसं आहे ना, पोटामध्ये करायला लागते. चेहऱ्यावरची स्माइल हसत. आम्हाला इथं फार थंडीने गारटलं. ठीक आहे, चला आपण आतमध्ये जाऊ. बस मग नाही येत तो. एवढा आणि कोणाला एवढा भाव नाही देत. सगळं नाश्ता वगैरे करून झालेलं आहे आमचं. तुमचा झाला ना? आणि दीपकनी काही खाल्लं पण नाही, कॉफी पण नाही पिला अरे मला दिलीच नाही. आणि बर्गर पण नाही खाल्ला. पैसे वाया घालवले. हे बघ पैसे. आपण आता कुठे आहेत रे ऋषी? आता आपण मॅकडॉनल्ड. अरे पण एरियाचं नाव काय? एरियाचं नाव शिवनेरी दाबा, सातारा. साताऱ्याला आहे आपण. आम्ही आता साताऱ्याला आहेत. अजून किती तास लागतील आपल्याला? किती पुढची घे तुला. लागतील? तेवढे लागतील. आपण काय घाबरतो काय? हवे बघ कसला आहे. मचवत आहेत सगळे वन साईड. आता आपण बसूया आणि इथनं निघूयात फटाफट. सतरा वेळ पण चालू होता की आय डोंट नो. सातारा गेलो बघ, लक्ष ठेवा. काय ए भाई, भेटलंय. हॅलो गाईज, आम्ही आता इथे PUC काढण्यासाठी थांबलेलो आहेत. आता किती वाजलेत रे दीपक? किती वाजलेत? PUC निघत पण नाहीये, प्रॉब्लेम झालाय. PUC पण नाही निघत आहे. सर्व्हर डाऊन झाला आपल्या कारचा. 9:12 झालेत सकाळचे. आम्ही रात्री 12ला निघालोत आणि इकडे सर्व्हर डाऊन आहे. हे बघा इकडे बसलेत कसे. आणि PUC निघत नाही. आम्ही किती वाजता पोहोचतो? आजचा दिवस मला असं वाटतं की आमचा असं फेल जाणार आहे. तिकडे रूम बिमचे पैसे भरले, ते वाया गेले वाटतं. याच्यामुळे एकमेव कारण आहे हा. गाडी लावून निघलो असतो आपण आरामात. काय बोलायचं तर कसं होईल काय माहित नाही. हे बघा बोल मित्रांनो, अर्धा तास 1 तास झाला असेल इथे बसलो. हे बघा दमलेली पोरं, पूर्ण हाऊस मेले यांची. एक बोलतो मला झोपायचे. कोण तो? यो बापू. काम होतच नाही आमचं काहीच. बापू बोल तू तर रात्र झोपलाय. आणि मित्रांनो 2000 रुपयाचं बिल केला मॅकडीला आणि ह्यानी आहे ना सगळं फेकून दिला. एक घास पण नाही खाल्ला, एक कॉफी पण नाही पिला आणि
बर्गर पण नाही खाल्ला. याला माज कसला आला काय समजत नाही. मला आपला आणि उलट्या करतोय. आवडतो ते पण महाराष्ट्र वडापाव बाबू. एवढं काय हायपर होता यार. ठीक आहे, होतात अशा चुका काही. अशा चुका होत असतात कोणाकोणाकडनं. थांबा मला सावली देते. करायला नाही आला नुसता झोपतोय ह्यो. उठतच नाही दादा. 10-12 तास झाले गाडी चालते, सेम पोझिशन मध्ये झोपलाय. हे दिपे विमान. हे भाई लोक विमान देखो रे बच्ची. हे घे विमानाने जाऊ चला. गाईस तुम्ही बघू शकता इकडे कसला मोठा हेलिकॉप्टर आहे. इकडे बघा, हेलिकॉप्टर नाही सॉरी गाईस, हे काहीतरी वेगळंच आहे. हा मला वाटतं तिकडे फायरिंग बिरिंगला वापरणारा विमान आहे, नौसेनाचा. दाखव तुम्हाला एका मिनिटात. हो कसला मोठा आहे विमान. विमान आहे जो जाम मोठा आहे, पण सैनिकांचा आहे तो. एक नंबर. आणि तिकडे खुदाई चालू आहे JCBची. आणि इकडे हे झाले एडे. यांच्या वाटी लागू नका कोणी. आणि हे बघा, हे फक्त आणलं असं वाटतं सोबत, झोपून आज आलंय. हो का पाहिजे बोल, विचार परत. हिरवे आहेत ना पेरू. अरे मग तू का ना. एवढ्या दिवसातून पहिल्यांदा जागा झालाय ना पेरूच्या गाडीवर. पेरू घेतलेले आहेत आम्ही आता फटाफट मध्ये. आणि आता आम्ही कर्नाटकची बॉर्डर इकडे कर्नाटकमध्ये घुसलोत. कसे काय माहिती, पण आलोत. ठीक आहे ना मग. हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल हे वाचून दाखवा, तुमच्या हिंमत मला दाखवा. प्रे बघा तुम्ही कसला मोठा आंबोली घाट. हे इथेच वाटतं माझी आंबोली घाट भाई. अरे थांब ना तेजस. हे बघा आंबोली घाट. कसला आंबोली घाट आहे, एक नंबर आहे. पण हे थांबत नाहीत. काय सांगते तिथं माशीच माहिती तरी त्या तारावर इथं काहीच नाही. गाणी बंद ठेवा. इथे वॉटरफॉल आहे, तिथं तरी थांबा जरा. दीपक उठलाय, कोणता तरी फोन आला म्हणून उठला दीपक. हे बघा चमत्कार झाला इकडे. अच्छी ये देखो आंबोली घाट का धबधबा इन द बॉस. बाप रे, मी रील्स मध्ये बघितलेला हा. धबधबा, वॉटर इन अ फॉल, फॉल इन वॉटर. हा बघा तो आंबोली घाट. पण आता पावसाळा नाही म्हणून आपलं काय नाही बघू भेटू शकत. आणि मित्रांनो इकडे बघा कसा काम आहे 25 मध्ये 26. हा आहे आंबोली घाट, बघू शकता तुम्ही. एक नंबर भारी. एक नंबर व्ह्यूज आहेत. आणि हे बघा कोण, पब्लिक. एक नंबर, सगळं एक नंबर. का ऋषिकेश? ऋषी टेन्शन मध्ये दिसतो. तर मित्रांनो आता आंबोली घाटमधनं पण आम्ही इथं कल्टी.com होतोय. पण मला आवडलेलं आहे जाम आंबोली घाट. तिकडनं आलो ना तेव्हा तर जाम भारी दिसत होता, पण हे लोकांनी थांबवली नाही. इथे थांबवले बिनकामाची. पण हा वॉटरफॉल चांगला आहे, पण इथे पाणी नाही सध्या. बाय लोक, हा बघा कसला भारी ब्रिज आहे. बघा ब्रिज बघा कसला भारी आहे हा. आम्ही पोहोचलेलो आहे आता कुठेतरी गोव्यात पोहोचलोत आम्ही. पंची कुठेतरी पोहोचलो, पण पोहोचलो गोव्याच्या आतमध्ये आम्ही आता. एकदम परफेक्ट. ओ भाई साहब कसला भारी ब्रिज आहे, आवडला मला. तरी पणजीवाला ब्रिज आहे ना, पणजी वाले ब्रिज पे
म्हणजे रोप असते. आणि आता आपण कुठे आहे ऑलमोस्ट, अरे पणजी पुढे आहे सॉरी. आणि मला जायचं आहे मडगावला. मित्रांनो आता आम्ही गोव्यामध्ये पोहोचलेलो आहेत आणि आजपासून 5 ते 6 दिवस एन्जॉय चालणार. आणि हे बघा, हे दाखवायचं राहिलं, हे अजून पण त्याच पोझिशन मध्ये. दिग्गज पोझिशन माझी. गाईज हे बघा, केरला द वाईब्स. सॉरी ही जाहिरात नाही घेऊ. बघा इकडे फुल केरला सारखं आहे. आम्ही इकडनं जाणार आता नंतर. ते बोटिंग मध्ये असं कसं असं पाणी मागे लोटीत जाऊ कुठे पुढे. कसले भारी सीन आहे तिथे. डेव्हलपमेंट. खूप पैसे खर्च केला इकडे. हे बघा केरला द वाईब्स. इथे आम्ही येणार नंतर बोटिंग करायला. ते बोट रेस इथं होतं ना. तेव्हा तिकडे बोटी पण आहेत. इथेच येते ती बोट रेस मी बघितलेलं ना रील मध्ये. हाच आहे तो. छोटू असा करीत असतो तो. भाई साहब किती फुल मजा आहे फुल. आपल्याला अजून 77 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो. पण तुम्ही एक्साइटेड नका होऊ. आमचा मॅप बघा. मला असं वाटलं उलटी आले. तुझ्या का लात घालू आता का बस. आणि मित्रांनो आम्ही 12 वाजता निघालोत. आता 2:30 वाजलेत. म्हणजे आपण किती तास गाडीत आहेत? 14.5. 14.5 आणि अजून 2 तास दाखवतो. म्हणजे 16.5 तास आम्ही गाडीमध्ये बसणार आहेत. अरे बापरे, इन्फ्लुएन्स झाला काय कॅमेरा? झाला पण दुखा आला. तर मित्रांनो आता आम्ही गोव्यामध्ये पोहोचलेलो. आता तिथे जाणार आणि आम्ही पहिला फ्रेश होणार, चांगलं आंघोळ बिंघोळ करणार आणि मग नंतर बीचवर जाणार आणि बघू काय करणार. प्लॅन तर हे लोक करतात, आम्ही फक्त त्यांना फॉलो करतो. आंघोळ करून बीचवर जायचं. हे पण बरोबर आहे. बीचवर जाऊन आंघोळ करणार आहे. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहेत. आम्ही बघत होतो किती लांबून आलाय तो. हे लोकांनी प्लॅन केलेत. आम्ही ते काय करणार आहे? आम्ही ते वरून नव्हता काय त्याच्यावर जायला. ते आम्ही फॉलो नाही फ्लॉप करणार आहेत. बघू आता काय करू आणि काय नाही ते आम्हाला पण नाही माहिती. जे ऋषिकेश बोलेल ते आम्ही करणार. होला हो नाहीला नाही. आणि इकडे ही गेम 25. ओला नाही लाव. अजून बोलतो येईल तेव्हा उठवा. फुल एन्जॉय गोव्यामध्ये. नाईस. 25 भाई दिसला समुद्र 2 दिवसानंतर. हे समुद्रच आहे ना नक्की ते कसून का खाडी आहे? ते बोटवर ना. ही वाशीची गाडी वाटते मला. ट्रॅफिक कॅमेरा अहेड. मित्रांनो आम्ही आता 1.5 तासानंतर आमच्या हॉटेलवर पोहोचणार आहेत. म्हणजे गोव्यातल्या गोव्यात आम्ही एवढं लांब हॉटेल घेतलंय. नॉर्थला घेतलंय ना रे? साऊथला. ओके. तर आम्ही आता हॉटेलवर जाऊनच बोलूया, कारण का आम्ही खूप आता दमलोत गाडी चालून रात्रभर. जसं की हे खूप दमलाय. वा टेम्पो बघ कसला भारी आला. दुसरा आहे. ओ भाई कुठे बांधले बघू दे. भाई कसला भारी ब्रिज बांधलाय. एअरपोर्ट आहे. आपल्या मुरबाडला पण असं असा ब्रिज होणार आहे बोलतात मोरवाडचा पण. काहीच आम्ही पोहोचलेलो आहेत आमच्या रूम्सच्या इकडे. आणि गाडी कुठे लावायची आहे तेजसला समजत नाही. पोहोचलोत आता आम्ही आमच्या रूम जवळ. मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहेत आमच्या रूम जवळ. आणि आमच्या अवतारं खूप खराब झालेली आहेत. अवतारांना थोडं इग्नोर करा. आमच्या आळे काळे पडले असतील तोंड. दीपक बघा आमचा खूप दिवसातनं उठलाय. खूप दिवसातनं जाग आले त्याला. आणि आम्ही जो हॉटेल घेतलाय तो बघा तुम्ही. वन साइड. गाइस सो
शपथ गादी कसली नरम आहे भाई. आता मला गाईज जाम नरम आहे ही. आपल्या नॉर्मल मॅट्रेस पेक्षा खूप नरम आहे. घरी नाही तो. बघा आमचा रूम. वॉशरूम बघू दे पहिला. गाइस यही चीज मांगता है अपने को, यही. ठीक आहे, एन्जॉय. मचून टाकू भाई. आज फुल पाण्यामध्ये झोपूयात. क्या नाही हे बघा मला कडक. बघ मी कसला बाउन्स होत आहे. ओके. इकडे बघा टीव्हीला कोण आहे. आणि ही आमची रूम आहे. आणि आता नंबर लावलेत आम्ही आंघोळ्या करण्यासाठी. एक एक परत गेलेला आहे आतमध्ये. भाई एक नंबर आहे. बाथरूम बिथरूम मस्त. आता मी काय बाथटब मध्ये झोपून आंघोळ करणार आज. एक मेंबर आलेला आहे. आणि इकडे दादांचे ब्लॉग चालू आहेत. बघू शकता वन साइड इकडे गोव्यामध्ये. काय ऋषिकेश काय बोलशील. बोल काहीतरी. आम्ही जेवायला ऑर्डर करतो. ओके. दीपक पारतळ्यात झोपला आणि गोव्यात उठला. कसं वाटतंय तुला. सध्या मी त्या मनस्थितीत नाही. नंतर मी बरोबर ओके. सो हॅलो एव्हरीवन. आता आपण परत पोहोचलेलो आहे तिकडे गोव्याच्या बीचवर. बघा परफेक्ट आहे. भाई साहब शांतता आहे आणि एक नंबर. आता आम्ही टाइमपास आलेलो. आता जातो परत रूमवर आम्ही आलेलो आहेत वन्स अगेन. सगळे जेवायला बसलेले आहेत. भाइयों बहुत मजा आ रहा है इधर जकूझी में बाथटब में मजा. तर मित्रांनो आता आम्ही रेडी वगैरे झालेलो आहेत. आंघोळ्या वगैरे करायला करून झालेल्या आहेत आमच्या. आता आम्ही आता आराम करतो कारण का आम्ही कंटिन्यू गाडीमध्येच होतो. आता फिरायला वगैरे उद्या जाऊ. आता जे एक राऊंड मारायला जाऊ बीचवर. इथे बाजूलाच बीच आहे. जेवल्यानंतर आम्ही बीचवर जाऊ एक राऊंड मारायला. नंतर येऊन झोपू. मग काय करायचं ते उद्या भेटूया नंतर. आता मी एक राऊंड मारून येतो परत. वटे इकडे बघा रशियन. भाई लोग देखो कैसा काम है इधर. 25 में ये देखो एंट्री कैसा है. वेलकम टू गोवा सिंगम. कपडे वगैरे घेऊन जर नसतील आले घेऊन आले तरी पण इथे सगळ्या सुविधा आहेत. हे बघा सगळे इथे कपडे वगैरे भेटतात आणि एकदम भारी क्वालिटीचे आहेत. आपल्या एरियात तर घेऊच नका मी तर बोलतो. भाई पब्लिक इकडे बघा कसला विषय आहे. सगळं कॅन्डल लाईट डिनर करतायत. काय करतात काय माहिती. पण मचाव सीन आहे एक नंबर. भाई काय सीन आहे यार. एक नंबर. भाई तुम्ही 4 वेळा अलिबागला जात असेल ना तर एकदा गोव्याला या वर्षातनं. मजा आहे. एक नंबर व्ह्यू एक नंबर. आणि सगळे कॅन्डल लाईट पेटवलेत आणि डिनर करतात काय करतात काय माहित नाही. बट मजा आहे. काय तेजस मजा आहे ना. एक नंबर.
एक नंबर सीन आहेत. रात्रीच्या वेळी फिरायला पण एक नंबर जागा आहे. सगळ्यांनी मित्र बोलतो गोव्याला जा एकदा. खूप शांतता इकडे, खास करून साऊथला. नॉर्थला अजून आम्ही गेलो नाही. तर मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे झोपायला. तर जातो आणि झोपतो. आलो आता आम्ही रूमवर आलो. आता झोपतो. आता भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.